मी तृप्ती पालकर। रात्री 9च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। रणवीर अलाहाबादी या प्रकरणी कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे। खार पोलिसांनी सगळ्या आरोपींशी संपर्क साधलाय। शोचा प्रमुख समय रैना देशाबाहेर असल्याचं पुढे आलेलं आहे। शिवाय रणवीर अलाहाबादी याशी मात्र अद्याप थेट संपर्क झालेला नाहीये, तरी त्याच्या मॅनेजरशी संपर्क साधण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलंय। खार पोलिसांनी बुक माय शोशी सुद्धा संपर्क करून शोमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी झालेल्या लोकांची यादी मागवण्याचा प्रयत्न केलाय। शोचं रेकॉर्डिंग 14 नोव्हेंबरला झालं होतं, त्यानंतर YouTube-वरती अपलोड केलं गेलं होतं। रविवारी त्याच शोची क्लिप व्हायरल झाली आणि वाद निर्माण झाला। या शोचे आयोजक समय रैना आहेत। समयकडे या शोचं अनकट व्हिडिओ आहेत आणि पोलीस समय परदेशातून देशामध्ये परतल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ जप्त करतील। भाग्यश्री प्रधान माझ्या सहकारी या संदर्भातली माहिती देतात। भाग्यश्री, रणवीर अलाहाबादी या प्रकरणी आता प्रेक्षकांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास करतात? नक्कीच तृप्ती, कालपासून हे प्रकरण आपण जर बघितलं तर वेगाने या प्रकरणाची जी तपास आहे तो वेगाने सुरू झालेला आहे। केंद्रातून देखील तशा सूचना आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अशा पद्धतीचे अश्लील व्हिडिओ जे युट्यूबर्स त्यांच्या युट्यूबला टाकतायत त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या। मात्र आता जर आपण बघितलं तर आशिष चंचलानी यांचा जबाब जो आहे तो नोंदवलेला आहे। त्याचबरोबर समय रैना जे देशाच्या बाहेर आहे त्यांच्याशी देखील सध्या संपर्क साधण्यात आलेला आहे आणि रणवीर अलाहाबादियाच्या मॅनेजरशीही संपर्क साधला गेलाय। त्यामुळे ते केव्हाही जबाब देण्यासाठी येऊ शकतात असं सांगितलं जाते। खरं तर बुक माय शोशी देखील संपर्क केलेला आहे। ज्या प्रेक्षकांनी तो कार्यक्रम बघितलेला आहे त्या प्रेक्षकांवर देखील कारवाई होणार का हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण बुक माय शोशी जेवढे रिलेटेड प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात येते। हा शो जो आहे तो 14 नोव्हेंबरला शूट करण्यात आलेला होता आणि त्यानंतर YouTubeवर अपलोड केला गेला होता। त्यामुळे रविवारी त्याच शोचं क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर हा वाद निर्माण झाला। सध्या समय रैना देशाच्या बाहेर असल्यामुळे ते येण्याची जी वाट पोलीस बघतायत, कारण त्यांच्याकडे शोचे काही अनकट व्हिडिओ देखील आहेत। तर ते अनकट व्हिडिओ कसे मिळवायचे ह्याचा देखील पोलीस मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना पाहायला मिळतात सध्या तरी तृप्ती। निश्चित भाग्यश्री, आणि या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा समन्स पाठवलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी यापुढे कशी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।